दुधाची, अंगाची आणि साडाची आपल्याला खात्री या ठिकाणी मिळणार आहे. हे म्हैस आता दुसऱ्या व्यताला आहे. लांबीला बघू शकता आपण किती मोठी म्हैस आहे. आता जवळजवळ 12 लिटर दूध या ठिकाणी तयार आहे. तिला ऑर्डर क्वालिटी वगैरे बघू शकता. ठेप्यावरती थन आहेत, जागेवरती रिंगशिंग आहे. दात आहे, दाताला पण रिंगशिंग क्वालिटी बघू शकता. फेस क्वालिटी वगैरे एकदम जबरदस्त आहे. आणि सगळ्यात महत्वाचं त्याचे जे पाय आहेत खुर, ते 2 दाताच्या मानानं बेहिसाब मोठे आहेत. स्वतः मशीन जोडलेले आहे, बघू शकता. व्यवस्थित धार पण चालू आहे, म्हैस पण हालत नाही, व्यवस्थित चालू आहे. नमस्कार मंडळी, आज आपण पठाण डेअरी फार्म अकलूज या ठिकाणी आहे. या ठिकाणी हरियाणावरून म्हशी विक्रीसाठी आलेल्या आहेत. तर आज या लॉट मध्ये किती म्हशी आलेत, काय दूध आहे आणि यांच्या काय किमतीत ते बघूयात. पठाण साहेब नमस्कार. नमस्कार. कधी म्हशी आलेत? आज 3रा दिवस आहे. आज म्हशी येऊन किती आलेत म्हशी? काय 10 म्हशी आणि एक बुला आलेला, एक रेडा आलेला. बरं, कशा म्हशी आहेत यामध्ये? म्हशी पहिला आणि दुसऱ्या वेताची जास्त आहे, तिसऱ्या वेताची फक्त एक आहे आणि एक बुला आहे 2 दाताचा. बर, हो. किंमत काय राहील? किंमत आपल्याकडे 1,35,000 पासून ते 1,70,000 पर्यंतची म्हैस आहे. किमती जे आहेत ते 3-4 आहेत राहिलेले, 10-20 पर्यंत आहेत आपल्याकडे. बर बर बर. दूध काय त्यांची? काय पहिला रो एक आहे, तिला साधारण 10 ते 11 लिटर दूध आहे. आणि त्याच्यानंतर 12, 13, 14 एक म्हैस 18 लिटरची आहे, पण अजून दुधावरती नाहीये. बर, 18 लिटर कॅपॅसिटीची पण आणलेली आहे. म्हणजे 18 लिटर पर्यंत म्हशी आहेत. हो हो. बर, काय खात्री राहणार आहे? दुधाची, अंगाची आणि साडाची आपल्याला खात्री या ठिकाणी मिळणार आहे. दुधाची, अंगाची, साडाची दूध एक टाइम तिथं 10 वेळा इथं काढून जागेवर चेक करून घेऊन जाऊ शकता. बर बर बर. म्हणजे एवढी खात्री राहणार आहे. हो. बर, ज्या म्हशी आणल्या त्या कोणत्या भागातल्या? हिसार गंगवा म्हणून आहे, तिथून आपण खरेदी करतो. बर, साधारण या म्हशींचं तिथे किती टाइम दूध काढून आणतो? तिथं 2 वेळा आपण दूध चेक करतो, सकाळी एकदा, संध्याकाळी एकदा, 2 वेळा चेक करून. काय काय चिकात ताज्या वेलेल्या असल्यामुळं कॅपॅसिटी आपल्याला सांगितलं जातं बाबा 16 लिटर देईल, 18 लिटर देईल, पण ऍक्च्युअल मध्ये इथं तेवढं देत नाहीत. जे आता इथं चालूला दूध आहे त्याच्यानुसार 1-1.5 लिटर आपण वाढीवची गॅरंटी आपण 100% देऊ शकतो. बर, आता सुरुवातीपासून एक एक म्हशी दाखवा आम्हाला. काय क्वालिटी, एक एकची किंमत काय राहील आणि दूध काय राहील. हो. तर मंडळी, ही 1 नंबरची म्हैस बघतोय आपण. पठाण साहेब, काय किंमत आहे याची? हे किंमत 1,65,000 रुपयाची किंमत आहे. दुसऱ्या वेताला आहे. कासेला पण रेडी आहे. जवळजवळ 20-22 दिवस झालेले आहेत तिला येऊन. 20-22. हा, आता जवळजवळ आपल्या इथं 6.5 लिटर दूध आता तयार आहे ह्याच्यात. बरं, आणि दूध क्षमता काय राहणार आहे? 13 लिटर तर आता सध्याला चालू आहे. 14 ते 15 लिटर दूध आरामशीर करेल. बर, फायनल काय किमतीला सोडायची? थोडेफार कमी जास्त होतील 1,65 मधून. बर, दुसऱ्या वेताची ना? हो, दुसऱ्या वेताची. मंडळी, दुसऱ्या वेताची म्हैस आहे, बघू शकता. कासाची ठेवण एकदम व्यवस्थित आहे. आणि आता धारा किती चालू होते आपल्या गोठ्यामध्ये? 5 वाजता चालू होते. बरं, म्हणजे अजून 1 तासभर टायमिंग आहे. हो, अजून तासभर. कासा म्हणजे थोडक्यात 14-15 लिटर मी सांगतोय, पण चांगली सांभाळणी असेल तर 16 लिटर पर्यंत पण ही म्हैस जाऊ शकते 100%. बरं, हिच्या खाली काय म्हणला तुम्ही? रेडी आहे हिच्या खाली. बर हो. तर मंडळी, ही एक म्हैस आहे. हिची काय डिटेल आहे? ही आता दुसऱ्या वेताला आहे. बघू शकता, कचरा पण आता टाकत आहे. रेडीच आहे हिच्या खाली पण. बर, जवळजवळ आज 7वा ते 8वा दिवस आहे जे वेळून हिला. बर बर. 12 लिटर आता सध्याला दूध तयार आहे. 12 लिटर तयार आहे? हो, तयार आहे. थोडं हाईट न थोडी बुटकी आहे, पण दुधाला पक्की आहे. 14 ते 15 लिटर आरामशीर दूध करेल. 14 ते 15 लिटर? हो, आरामशीर. किंमत काय राहणार? 1,55,000 रुपयाची किंमत. 1,55,000 रुपये. हो. मंडळी, आता ही 3 नंबरची म्हैस बघतोय आपण. पठाण साहेब, काय डिटेल सांगता? आता वेताला, दुसऱ्या वेताला आहे. हिचं रेडको येताना प्रवास मध्ये गाडी मध्ये वारलेला आहे. बहुत बनवलेला आहे, बहुत वरती लागत आहे म्हैस. आता जवळजवळ 12 लिटर दूध ह्या ठिकाणी तयार आहे. तिला ऑर्डर क्वालिटी वगैरे बघू शकता. ठेप्यावरती थन आहेत, जागेवरती रिंगशिंग आहे. फेस क्वालिटी बघू शकता, जागेवरती रिंग आहे. जरी रेडको मिळलं तरी काय प्रॉब्लेम नाही. हातावरती पाना करते. तिथला रेडको भरतानाचा आपला व्हिडिओ बी आहे आपल्याकडे, म्हणजे तिथंच कमजोर होता, त्यामुळे आपण व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. कुठल्या कस्टमरला बघायचं असेल तरी अवेलेबल आपल्याकडे आहे. बरं, आणि दूध काय काढेल हायस्ट? 14 लिटर पर्यंत हिची कॅपॅसिटी 100% जाईल. बरं, कितीला द्यायची? काय 1,55,000 रुपये. 1,55,000 रुपयाला. तर मंडळी, 1,55,000 रुपयाला द्यायची आहे. 14-15 लिटर दूध क्षमता असणार आहे. तुम्ही बघू शकता. ही सुद्धा फुल साईजची म्हैस आहे. दुसरे दाखवा. तर मंडळी, ही एक म्हैस बघतोय. पठाण साहेब, काय डिटेल सांगता या? आता हे दुसऱ्या वेताला आहे. खाली हिला बी काशीला रेडी आहे. बर,
बघू शकता अजून ताजी वेलेले, कचरा पण अजून आहे तिच्या. बरोबर. जवळजवळ आज 9वा दिवस आहे वेलेले. गाडीत भरायच्या अगोदर एक दिवस वेलेले होते. हा कासेले रेडी आहे. आता जवळजवळ हिच्यात 5.5-6 लिटर म्हणजे 11 ते 12 लिटर आता दूध तयार झालेलं आहे. 11 ते 12 लिटर. हो, ही अजून किती वाढेल? 14 ते 15 लिटर आरामशीर आता कालपासून खायला चालू केलं. आज 3रा दिवस आहे. 14 ते 15 लिटर आरामशीर दूध करेल. ऑर्डर क्वालिटी एक नंबर आहे. जिथले तिथं सडातलं अंतर वगैरे ठेपा व्यवस्थित आहे. तर मंडळी, आणि किंमत काय राहणार? 1,65,000 रुपये. 1,65,000 रुपये. तर ह्याची जरा जास्त किंमत वाटते. हा, पण ऑर्डर क्वालिटी आणि दूध कॅपॅसिटी आपल्याला सांगताना 18 लिटर सांगितलेलं आहे. हो, दुधावर आल्यानंतर तुम्ही 4 वेळा इथं 10 वेळा चेक करून घेऊन जाऊ शकता. अजून एक 3 ते 4 दिवसात दुधावर बऱ्यापैकी चढेल. अजून कचरा घाण टाकत आहे. अजून कचरा साफ झाल्यानंतर दुधाला बऱ्यापैकी वाढेल अजून. बर, ठीक. हो, तर मंडळी, ही एक म्हैस बघतोय. पठाण साहेब, काय डिटेल सांगता या म्हशीची? हे म्हैस आता 2ऱ्या वेताला आहे. लांबीला बघू शकता आपण किती मोठी म्हैस आहे. तब्येतीला एकदम पैलवान आहे. गाडीत नेऊन 3रा दिवस आहे. थोडीशी दबली नॉर्मल, नाही तर म्हैस एकदम गोटी आहे म्हैस. आणि रिंगशिंग बघू शकता, ऑर्डर क्वालिटी बघू शकता. जागेवरती दुधाला जवळजवळ आता ह्याच्यात 13 लिटर सध्याला दूध तयार आहे ह्याच्यामध्ये आता. 13 लिटर. हो. किती दिला हायस्ट? 16 लिटर पर्यंत ही 100% म्हैस दूध देणार. 16 लिटर हो, पर्यंत. 100%. आणि किंमत खाली रेट आहे. हिची किंमत 1,65,000 रुपये. 1,65,000 रुपये. हो, त्याच्यातून काय कमी जास्त? थोडंफार कमी आल्यानंतर समोर होतील. थोडंफार. हो, बघू शकता लांबीला ही सगळ्यात मोठी लांब म्हैस आहे. गाडीनं भरल्यानंतर सुद्धा हे आणि बुल दोन्हीच सगळ्यात लांबते आहेत. बरोबर. तर मंडळी, ही एक म्हैस आपण बघतो व्हिडिओच्या माध्यमातून. पठाण साहेब, किती वेताची ही हे म्हैस? 3ऱ्या वेताची एकच, एवढ्या ह्या लोड मध्ये 3ऱ्या वेताची एकच आलेली आहे. कचरा बघू शकता, ताजी वेलेली आहे. बर. रेडको मालेगाव स्टॉपेजला, शेवटच्या स्टॉपेजला एक्सपायर झालेला आहे. त्याचा पण व्हिडिओ आपल्याकडे अवेलेबल आहे. खाली पाडी होती. तिला दूध कॅपॅसिटी आपल्याला 18 लिटरची त्या ठिकाणी गॅरंटी दिलेली आहे. 18 लिटर. 18 लिटर 100%. आता जवळजवळ इथं आल्यानंतर 13 लिटर, 3ऱ्या दिवशी 13 लिटर दूध तयार आहे हिच्यामध्ये आता. 3ऱ्या दिवशी 13 लिटर. हो हो, हे 18 लिटर 100% एकदम खायला आता व्यवस्थित आहे. व्यवस्थित सगळा खुराक वगैरे खाते, कुट्टी खाते. हळूहळू आता 1-2-3 दिवसात दुधावरती चढेल. बर. पाना करते का आता? पाना काय अडचण नाही. समोर बहुत बनवलेला आहे. ते ठेवला की पाना करते, काय अडचण नाही. काय अडचण? हो, नाही. बर. किंमत ही जी जागेवरती आल्यानंतर दुधावरच्या हिशोबाने किंमत होईल ह्याची. म्हणजे दुधावर आल्याच्या नंतरच किंमत? हो हो, 100%. बर बर. आणि आता जर घ्यायची म्हटलं तर हे आता साधारण माझ्या हिशोबाने 1,70,000 रुपयाची किंमत होईल. 1,70,000. आणि परत दुधावर वाढल्याच्या नंतर वाढल्याने एकदा व्यवहार झालेला झाला. पण 16 लिटर तर डोळे झाकून दूध देणार आहे आपल्या आमच्या अनुभवानुसार. बरं, त्याच्या प्लस ही म्हैस जाणार आहे 100%. ठीक आहे. तर मंडळी, म्हैस पण फुल साईजला आहे आणि कासाची ठेवून आपण बघू शकता. अजून दुधावरती ही म्हैस नाही. दुधावरती आल्यावर हिची किंमत होईल सध्या 1,70,000 रुपये या म्हशीची किंमत यांनी सांगितलेली आहे. म्हैस पण फुल साईज मध्ये आहे आणि ताजी वेलेली, अजून कचरा बाहेर पडतोय तिचा. बरोबर बरोबर. तर मंडळी, या लॉट मध्ये जो बुल आलेला आहे तो एक आपण बघतोय. पठाण साहेब, काय डिटेल आहे या बुलचे, काय रेकॉर्ड आहे? आता हे आईचं रेकॉर्ड कोणी मार्केटमध्ये 20 आणि 22 लिटरच्या खाली सांगत नाही. ते आपण काय रेकॉर्ड तुम्हाला सांगणार नाही. पण हिच्या आईचं नॉर्मली रेकॉर्ड 18 लिटर आहे. बरं बरं. 18 लिटर. मालकान सांगताना 22 सांगेल, कोण 20 सांगते, काही सांगतात. 18 लिटर नॉर्मल रेकॉर्ड आहे. आणि 2 दात आहे. हाईट बघू शकता. आज माझ्या 5 फूट 8 इंचाला कुठं लागतोय हा राडा बोलला. आणि दात आहे. दाताला पण रिंगशिंग क्वालिटी बघू शकता. फेस क्वालिटी वगैरे एकदम जबरदस्त आहे. आणि सगळ्यात महत्वाचं, त्याचे जे पाय आहेत खुर, ते 2 दाताच्या मानानं बेहिसाब मोठे आहेत. बरोबर. एवढे पाय माझ्या गोट्यात जवळ 60-70 म्हशीत असे पाय कोणाचेच नाहीत एवढे मोठे. बरोबर बरोबर. मग आता कोणाचाच एवढा मोठा नाही. फेस क्वालिटी एवढी मोठी कोणाचीच नाही. 2 दात आहे आता सध्याला. दात दिखाय 2 दात. दात बघू शकता आपण. दोन दात. 2 दाताच्या हिशोबानं खूप मोठा रेड आहे. खूप मोठा रेड आहे. अजून साईजला म्हणजे अजून हिशोबी लावू शकत नाही. एवढा मोठा हाईटला बी आणि तब्येतीला होऊ शकतो. त्याच्या पायावरूनच आपल्या लक्ष देत. आता मी जनरली या बाजूला उभा आहे रेड्याच्या. बघू शकता हाईट किती आहे, तब्येत कशी, आणि सर्व्हिसला बी चालू झालेला आहे. बर बर बर. काय किंमत हिची? 1,20,000 रुपये. 1,20,000 रुपये. हो हो. तर मंडळी, ही एक आपण म्हैस बघतोय. काय डिटेल आहे पठाण साहेब? फर्स्ट टाइमर आहे. फर्स्ट टाइमर. दाताला 6 दात आहे. बर. हाईट वगैरे बघू शकता. फर्स्ट टाइमरच्या हिशोबानं फेस क्वालिटी वगैरे, जागेवरती रिंगशिंग
क्वालिटी चांगली आहे. जवळजवळ आज गाडीतनं उतरल्यानंतर आता 8 लिटर ह्याच्यामध्ये दूध तयार आहे आता. 8 लिटर. हो 8 लिटर दूध तयार आहे. बर बर. खाली कासेला रेडा आहे हिच्या. कासला रेड आहे. हो हो. साधारण किती वाढू शकतो? 10 ते 11 लिटर पर्यंत हे पहिल्या वेताला आरामशीर दूध करू शकते. बर बर बर. हो हो. साईजला पण चांगली म्हणजे तसं हो पाहिलं फुल साईज. पुढच्या वेताला फार चांगली म्हैस होणार आहे ठेप्याला वगैरे. बरोबर. गाडीतनं आली तरी थोडी दबली. हा, अजून एक 8-10 दिवस चांगले खाल्ल्या पिल्यानंतर चांगली तंदुरुस्त म्हैस होईल. बरोबर. आणि काय किंमत राहिली? हिची 1,45,000. 1,45,000 हो, रुपये. हो. तर मंडळी 1,45,000 रुपये याची किंमत आहे. पहिला रो म्हैस आहे, बघू शकता का असेल आपण. 10 ते 12 लिटर याची दूध क्षमता राहणार आहे आणि फेस क्वालिटीला पण चांगली रिंगसिंग बघू शकता आपण. तर आता अजून एक आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून म्हैस बघूयात. बघू शकता ही सुद्धा साईज मध्ये आहे आणि प्रॉपर रिंगसिंग मध्ये. आपण या म्हशीची कासेची ठेवून बघू शकतो. पठाण साहेब काय डिटेल्स सांगता याची? सेकंड टाइमर आहे आता ही. आता ही मागच्या लोडची एक राहिलेली आहे. बर. जवळजवळ आता 12-12.5 म्हणजे 13 लिटरच्या आसपास हिच्यात दूध आता सध्याला तयार चालू आहे. बर बर. रेडको मेलेला आहे. हातावरती पाना करते, काय अडचण नाही, प्रॉब्लेम तिची. बर बर बर. हो. तर हायेस्ट काय दुधाला जाईल का? एवढं नाही 13 आता 12.5-13 लिटर आता दूध आहे. 14 लिटर पर्यंत जाईल का? 14 लिटर. 14 लिटर पर्यंत जाईल. हो ठीक आहे. पठाण साहेब आता ही म्हैस दाखवता, हिची काय डिटेल आहे? हे वेताला आता दुसऱ्यात नाही. बर. ऑर्डर क्वालिटी वगैरे बघू शकता. दुधाला ब्लड लाईनची शिर वगैरे बघू शकता हिची प्रॉपर. कासेला ह्याला खाली रेडी आहे. बर. आता जवळजवळ 12 लिटर यामध्ये आता दूध तयार आहे. 12 लिटर. 13 ते 14 लिटर आरामशीर दूध करेल. 14 लिटर जाईल आरामशीर. ही ह्याच लॉट मधली का? नाही हे पण मागच्या लॉट मधली असेल. बर बर बर. काय आता हायेस्ट किती जाईल म्हणला? 14 लिटर पर्यंत जाईल. बर. काय किंमत सांगताय? हिची 1,50,000 रुपये. 1,50,000 रुपये. तर मंडळी 1,50,000 रुपये या म्हशीची किंमत आहे. बघू शकता ही सुद्धा चांगल्या साईज मध्ये आहे आणि एवढं दूध 100% काढून आपण कासाचे ठेवून बघू शकतो. आता 12 लिटर तयार आहे जागेवरती आता. बर बर बर. तर सर्व 2 टाइम 4 टाइम 10 वेळा दूध काढून घेऊन जावा, काही प्रॉब्लेम नाही. बर. पठाण साहेब आता तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलेला तुम्ही मशीनवर म्हशी सेट करून देखील देता. हो. तर तशा पद्धतीने देताय का? हो. आज बघू शकता एक कस्टमर आले, त्यांना मिल्किंग मशीन वरती दूध काढून पाहिजे. ते स्वतः कस्टमर पाना करून आज स्वतः मिल्किंग मशीन वरती त्यांनाच बसवलेला आहे. भैया माझा शेजारी उभा राहिलेला आहे. स्वतः मशीन जोडलेले आहे. बघू शकता व्यवस्थित धार पण चालू आहे. म्हैस पण हालत नाही, व्यवस्थित चालू आहे. तर मंडळी अशा पद्धतीने आपल्याला मिल्किंग मशीन वरती सेट करून देखील म्हशी मिळणार आहेत. बघू शकता एकदम शांत पद्धतीनं म्हैस उभा राहिलेली आहे. आमच्या इथं अकलूज मध्ये पांडुरंग ॲग्रो म्हणून आहे. ज्या कोणाला त्यांच्या मशीन घ्यायची आहे 20,000 रुपयाची किंमत राहील. म्हैस इथं आपल्या इथं मशीनची ट्रायल बघायची असेल तर आपल्या इथं अवेलेबल आहे. मशीन बघायची असेल, म्हशी घ्यायची असेल तर मशीनवर सेट करून पण देऊ शकतो. पहिल्यांदाच या म्हशीला मशीन लावलेले, अजिबात पाय उचलत नाही, काय नाही. समोर तिची वासरू बांधलेला आहे, एकदम शांत उभा आहे. बर बर बर. ठीक आहे. तर मंडळी ज्यांना कोणाला म्हशी खरेदी करायची असतील त्यांनी पठाण डेअरी फार्म या ठिकाणी संपर्क करा. आजच्या या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. तोपर्यंत नमस्कार. नमस्कार.